नंतर मोठा झाल्यावर तरी सुद्धा मी म्हटलं मॅडम ओळखलं नाही का, तर मग त्यांनी एक टप पाहिलं म्हणे मला गीतांजली म्हटलं ते, गीतांजली तू आहे का म्हटलं हो मॅडम. मॅडमला इतका आनंद झाला. मॅडम सगळ्यांना आम्ही मानायला सांगतात की ही माझी विद्यार्थिनी आहे. आणि त्या दिवसापासून सांगते मला सगळे लोक एकेरी आवाजात आवाज द्यायचे, अरे अरे असं करायचे. पण मी त्या दिवशी मॅडम झाल्यामुळे मी आपोआप झाले, मॅडम इकडे या तिकडे या असं बोलायला लागले. आणि तो एक बदल जाणवला. आणि जसं जेव्हा मी अपडाऊन करायचे मला जे पण ओळखीचे लोक मिळायचे ते सांगायचे की तू नोकरी लागली खूप भाग्यवान आहे. भाग्यवान हा शब्द मला आजही कानात फिरतो. खूप लक्की आहात, खूप लवकर जॉबला लागलात असं हे जेव्हा मी शब्द ऐकायचे ते मला खूप चांगलं ग्रेट फील व्हायचं. आता तुम्ही बोलत असताना सांगितलं की जेव्हा जॉब लागल्यानंतरचा जो आनंद होता व्यक्त करायला बऱ्याच अडचणी तुम्हाला आल्या, म्हणजे त्यावेळेस त्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. आता सध्या जर एखादा विद्यार्थी जॉबला लागला तो काही क्षणामध्ये घरी व्हायरल होऊ शकतो, बरोबर आहे. पण या सगळ्या मुलाखतीमधनं जे वेगवेगळे विद्यार्थी, तुमचे देखील बरेचसे विद्यार्थी आहेत, आता हे विद्यार्थी सातत्यानं संघर्ष करत आहेत. मग या मुलाखतीमधनं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की आता बऱ्याच ठिकाणी असंही बघितलं जातं की विद्यार्थ्यांची काहीतरी शिकण्याची तयारी आहे, पण कुठेतरी कुटुंबातून त्याला सांगता की नको बाबा करू नको. मुलींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळेल. काय संदेश तुम्ही द्याल? मी असं सांगेल की अपयशाने खचून जायचं. विशेष म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून माझं काय म्हणजे प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न करणं, जर आपण प्रयत्नच नाही केलं तर आपलं कुठं तरी खंत राहायची आणि मी काहीच केलं नाही. पण जर प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच यश मिळेल. आणि सध्याचा मी सांगितले बऱ्याचदा तुम्हाला की खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आपल्या बुद्धीचा कस, आपल्या कष्टाचा कसच लागणार आहे. त्याच्यामुळे सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मेहनत करा, नक्कीच सफल व्हा. माझं काय म्हणणं, जरी शिक्षण हे फक्त नोकरीसाठी असतं असंही नाही. आपली वैचारिक क्रांती व्हायलाच पाहिजे. डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे. म्हणून जर मुलींनी तर शिकलंच पाहिजे. माझ्या भरपूर विद्यार्थी मी त्यांना सांगत असते. पण जरी आपल्याला नोकरी नाही मिळाली म्हणून खचून जायचं नाही. पण तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून जरी तुम्ही पुढे आला तेच खूप आहे असं मला वाटतं. आता तुम्ही जसं भावना व्यक्त केल्या की शिकल्या पाहिजे, पण मगाशी मी विचारताना एक विचारलं की कुटुंबाचा जो रोल आहे तो कसा पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी मुली शिक्षणासाठी कुटुंबातनं विरोध होतो. आता तो प्रमाण कमी झालाय, पण तरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अजून आहे. काय सांगाल याबाबत? पालकांनी दोन्ही गोष्टी मी सांगत असते, बॅलन्स होणं गरजेचंच आहे. मुलगा असो का मुलगी